चला तर मंडळी, नागपंचमी विशेष रेसिपी बनवूया। त्यासाठी पाव कप गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर 4 ते 5 वेळा जाडसर फिरवून घेतला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। वरती कोंडा आलेला आहे ते पाणी फेकून द्यायचं आहे। पुन्हा यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून 10 मिनिट हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर हे पाणी आता फेकून द्यायचं आहे। कुकरमध्ये हा गहू घालायचा आहे। गव्हाच्या इथे आपल्याला 4 ते 5 पट पाणी घालायचं आहे। इथे मी पाव कप गहू घेतला आहे, त्यासाठी 1/2 कप पाणी घातलं आहे। मंद आचेवर याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। गहू आपला इथे छान शिजलेला आहे। गव्हाच्या दुप्पट गूळ घालायचा आहे। पाव कप गहूसाठी अर्धा कप गूळ घातला आहे। एकत्र करून घ्यायचं। विलायची पूड, जायफळ पूड घातली आहे। सुकामेवा तुपावर छान तळून घेतला आहे। इथे आपला खिरीचा बेस तयार झाला आहे। आता जितकी खीर खायची आहे त्याच खिरीमध्ये दूध घालायचं। ही खीर गुळाची आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला ही खीर अर्धा तासाच्या आत संपवावी लागते। दूध घातल्यानंतर उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आहे। इथे आपली गव्हाची खीर तयार आहे।